नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या श्रद्धास्थान असलेल्या तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता असलेली तुळजाभवानी माता हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. चला तर मग जाणून घेऊ या पवित्र मंदिराचा इतिहास, महिमा आणि देवींची अद्भुत कथा. तुळजाभवानी देवीला आदिशक्ती, जगदंबा, अंबाबाई आणि भवानी या नावांनी ओळखले जाते. देवींची मूर्ती सुमारे 3 फूट उंच असून तिला 8 हात आहेत. प्रत्येक हातात शस्त्र असून देवीने महिषासूर राक्षसाचा वध केलेला दर्शविते आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता तुळजाभवानी माता होती. लोकमान्य कथेनुसार देवीने शिवरायांचा भवानी तलवार दिली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील भक्तांमध्ये या मंदिराला विशेष महत्त्व आहे. नवरात्र उत्सवात काळात लाखो भाविक तुळजापूर येथे दर्शनासाठी येतात व मंदिर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक मानले जाते आणि भक्तांच्या श्रद्धेने प्रमुख केंद्र आहे. येथे दर्शनासाठी धर्मदर्शन, मुखदर्शन, पेट दर्शन आणि व्हीआयपी दर्शन अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत. तुळजापूर येथे मंगळवार, शुक्रवार आणि नवरात्रीत मोठी गर्दी असते. सकाळी 7 वाजण्यापूर्वी किंवा रात्री 8 नंतर दर्शनासाठी गेल्यास तुलनेत कमी गर्दी असेल. धर्मदर्शन, मुखदर्शन, पेट दर्शन आणि व्हीआयपी दर्शन अशा विविध सुविधा येथे आहे. मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 4 वाजता, काकड आरती 4:30 वाजता, अभिषेक पूजा सकाळी 6 ते 10, संध्याकाळी अभिषेक 7 ते 9, रात्री धूप आरती 9:30 वाजता. मंदिर बंद रात्री 10 ते 10:30 दरम्यान होत असते. तुळजापूर येथील जोगवा म्हणजे काय? जोगवा हा देवीकडे केलेला नवस किंवा देवीची कृपा मागण्याची एक पारंपरिक धार्मिक प्रथा आहे. तुळजाभवानी मातेच्या भक्तामध्ये आई माझी मनोकामना पूर्ण झाली तर मी तुझ्या नावाचा जोगवा मागते किंवा मागेन असा नवस केला जातो. जोगवा मागताना भक्त देवीसमोर ओटी, नारळ, खण, फुले अर्पण करतात आणि आई राजा उदो उदो असा जल्लोष करतात. काही ठिकाणी 5 घरात जाऊन जोगवा मागण्याची परंपरा आहे. हा जोगवा धान्य, पीठ किंवा इतर अन्न रूपाने घेतला जातो आणि तो देवीला प्रसाद मानला जातो. तुळ तुळजापूरमध्ये गोंधळ आणि जोगवा या दोन्ही परंपरा विशेष महत्त्व आहे. देवीची कृपा, संरक्षण आणि मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा एक मार्ग मानला जातो. तुळजापुराच्या तुळजाभवानी मातेच्या दरबारात जोगवा मागण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आलेली आहे. जोगवा म्हणजे देवीकडे भक्तिभावाने केलेली प्रार्थना आणि नवस्फूर्ती. भक्त देवीच्या चरणी नतमस्तक होऊन सुख, शांती आणि समृद्धी याचना करतात. तुळजाभवानी मातेच्या कृपेने सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे. जय भवानी तुळजाभवानी माता. श्री तुळजाभवानी मातेची कथा थोडक्यात सांगते. अ, पुराणा पुराणानुसार पूर्वी महिषासूर नावाचा राक्षस हा देवी, ऋणी आणि सामान्य जनतेला खूप त्रास दिला. त्याच्या अ, त्याच्या अत्याचारामुळे सर्व देवांनी आदिशक्तीची प्रार्थना केली. तेव्हा देवीने तुळजाभवानीचे रूप धारण केले आणि महिषासुराशी भीषण युद्ध केले. अनेक दिवस चाललेल्या युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध करून धर्माचे रक्षण केले. त्यामुळे तिला महिषासुरमर्दिनी असेही म्हटले जाते. आणखी एका कथेनुसार अनुभूती नावाची एक पतिव्रता स्त्री कठोर तपश्चर्या करत होती. कुंकूर नावाच्या राक्षसाने तिचा छळ करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अनुभूती आदिशक्ती प्रार्थना केली. देवी तात्काळ प्रकट झाली आणि राक्षसाचा वध करून अनुभूतीचे रक्षण केले. अनुभूतीच्या विनंतीवरून देवी त्या ठिकाणी कायम वास्तव करू लागली. ते स्थान पुढे तुळजापूर म्हणून प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रात तुळजाभवानी मातेचे विशेष महत्त्व आहे, कारण ती छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलदेवता मानली जाते. देवीच्या आशीर्वादाने स्वराज्य स्थापनेचे कार्य यशस्वी झाले, अशी भक्तांची श्रद्धा आहे. मित्रांनो, तुळजाभवानी माता ही आदिशक्ती रूप मानली जाते. महिषासूर आणि इतर दुष्ट राक्षसांचा संहार करून देवीने धर्माचे रक्षण केले. अनुभूती नावाच्या भक्तेच्या हाकेला जाऊन देवीने तिचे रक्षण केले आणि तुळजापुरात येथे कायम वास्तव केले. आजही लाखो भक्त तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला येतात आणि तिच्या कृपेचा अनुभव घेतात. जय तुळजाभवानी माता की. तुळजाभवानी माता कुलदैवत म्हणून
महाराष्ट्रातील अनेक कुटुंबाचे कुलदैवत श्री तुळजाभवानी आहेत. कुलदैवत म्हणजे आपल्या कुळाचे रक्षण करणारे आणि पिढ्यानपिढ्या पूजलेले जाणारे दैवत म्हणजे तुळजा